दर्यापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार जे दर्यापूर मतदारसंघातून गजानन लवटे हे आमदार झाले असून विधानभवन नागपूरमध्ये आज आले होते. काय म्हणजे सभागृहाचं कामकाज आणि आपल्याच्या काही समस्या आहेत ते काय? सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालू आहे. आता समोरचे जे लोक आहे विधानसभेमध्ये ते सगळ्यात म्हणजे बहुमताने आहे. पण आमची मागण्या ज्या आहेत त्या अध्यक्ष महोदय ऐकून घेत आहेत. मी कालही माझे मुद्दे मांडले. माझ्या दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघातला शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, जो सोयाबीनचा मुद्दा आहे, कपाशीचा मुद्दा आहे, हे मुद्दे मांडले. आणि जे वन्य प्राण्यांपासून जे शेतकऱ्यांचं नुकसान होते, त्यांचे शेतीचं नुकसान होते आणि जीविताचं नुकसान होते, तर त्यांना त्याबद्दल मागणी मांडलेली आहे आणि अध्यक्ष महोदयांनी मंजुरी दिलेली आहे. तर अशा बऱ्याचशा मागण्या आहेत आणि आज सभागृहात मागणी ठेवलेली आहे आपल्या क्रीडा संकुलांची, की जेणेकरून आपल्या आर्मीमध्ये जे पोलीस भरतीसाठी आर्मी भरतीसाठी जे मुलं जातात त्यांना एक क्रीडा संकुलाची खूप गरज आहे. कारण ते रस्त्याने रोडनी असे डांबरीकरण रोडनी म्हणा की कॉन्क्रीट रोडनी म्हणा ते धावतात, त्यावेळेस अपघात होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि असे अपघात दर्यापूर मतदारसंघात आणि अंजनगाव दर्यापूर मतदारसंघात भरपूर झालेले आहे, जीवितहानी झालेली आहे. तर जर क्रीडा संकुलन झालं तर त्यांना खूप मोठी मदत होईल. ते तिथं आपला व्यायाम करतील, तिथं ते धावण्याच्या त्यांच्या जे ॲक्टिव्हिटी आहे ते करतील आणि एक आपल्या जे सिनियर सिटीजन आहे ते लोकांना फिरण्यासाठी चांगली सुविधा होईल. आणि याच्यासाठी नगरपालिकेने जागा मंजुरात केलेली आहे 2014 मध्ये. 2014 ते 2013 मध्ये मंजुरात झालेली आहे. त्यावर मी हे केलेलं आहे. या प्रकारे नगरपालिका दर्यापूरचा दर्जा वाढलेला आहे, वर्ग वाढलेला मोठा व्याप होत आहे, शहर वाढत आहे, जनता वाढत आहे, क्षेत्र वाढत आहे. कुठेतरी आता तो दर्जा कुठेतरी किंवा बाबतीत नसतो. हो, येईल ना, कारण की आता लोकसंख्या वाढत आहे आणि अंजनगाव नगरपालिका आणि दर्यापूर नगरपालिका दोन्ही नगरपालिका आहेत आणि अंजनगावची लोकसंख्या वाढत आहे, दर्यापूरची लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे दर्जा होईल. शेवटचा प्रश्न लवटे साहेब काय म्हणतात की पाणीशेतीचा तो जो क्षेत्र आहे, पाणीशेतीवाल्याचे सुद्धा प्रश्न खूप आहे. पाणीशेतीचा प्रश्न म्हणजे मी आता आमचे जे बाळीबंधू लोक आहेत, जे त्यांचा पान पिपरीचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि केळीचा हा महत्त्वाचा विषय आहे त्यांचा. आणि जे पान आमच्या इकडे जे बनते, जी पान पिपरी म्हणते, पान पिपरी हा एक औषधाचा भाग आहे आणि पान म्हणजे आमच्या इकडे पानाचा व्यवसाय भरपूर प्रमाणात असतो. आणि बागायती शेती ही अंजनगाव सोडचीमध्येच आहे. दर्यापूरमध्ये खारपट्टा असल्यामुळे तिकडे तो प्रॉब्लेम आहे आणि बागायतदाराच्या विषयी त्यांचंही चांगली संधी मिळावा, त्यांनाही भाव मिळावा. ज्या प्रकारे दर्यापूरमध्ये पाणी कमी पडत नाही, उन्हाळा असतो कोणताही होतो, परंतु तोच थोडासा पाण्याचा प्रश्न कधी उन्हाळ्यात अंजनगावला पडतो. त्यासाठी काय होते, जी उपाययोजना जी झालेली आहे ती म्हणजे असे इलेक्ट्रिकवर या कशावर झालेली नाही आहे, ते डायरेक्ट बस. त्यामुळे कुठं पाण्याचा आणि पोचते आणि कुठे पोचत नाही. आणि आता कुठे तुम्हाला माहिती आहे की ते मशीन लावले जातात, त्याचे कमी जास्त होऊ शकते. आपल्यासोबत दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सभागृहात आज मांडले आहेत. विशेष म्हणजे आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आज स्टॅम्प जो आहे 500 रुपयाचा स्टॅम्पचा बिल पास झालेला आहे. यानंतर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर कोणताही करारनामा करता येणार नाही. त्यासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प हा वापरावा लागणार. विशेष म्हणजे गजानन लवटे यांनी शेतीमालाला भाव मिळण्यासाठी शेतकऱ्याचं सोयाबीन असो, शेतकऱ्याची कपाशी असो यांना भाव मिळण्यासाठी प्रश्न उचललेले आहे. पिपरी हे पानशेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न इथे मांडले आहेत.